श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमाऊली चॅनलवरती स्वागत आहे. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे. स्वामी म्हणतात, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला बदल, दुसऱ्यांना नाही. कारण दुसऱ्यांना बदलण्याच्या प्रयत्नामध्ये तू फक्त स्वतःचे वेळ वाया घालवत आहेस. त्याउलट जर का तू स्वतःमध्ये बदल घडवलेस तर तुझाच फायदा आहे. उसवलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून शिवायचा असतो. अस्तित्व मागून मिळत नसते, कष्टाने घाम घालून ते तयार करायचे असते. नाती आणि बर्फाचे गोले एकसारखेच असतात, ज्यांना बनवणे सोपे पण टिकवणे खूप अवघड असते. घराची जबाबदारी त्या दिवसापासून समजली जेव्हा आईने ओरडणे आणि बापाने मारणे सोडले. यशात माझ्या स्वामीराया तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही स्वामी तुम्हीच आहात. मित्रांनो, तुमचे स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय, माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. जगताना असे जगा आणि वागताना असे वागा की स्वतःला स्वतःची आवड निर्माण होईल. दुनियेचे काय घेऊन बसलात, त्यांची आवड तर क्षणाक्षणाला बदलत असते. रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक कितीही भारी दिसत असले तरीही मनातून ते नक्कीच उतरतात. अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचं नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधीकधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ हा जाऊ द्यायचा असतो. म्हणून माझ्या बाळा, जर का तू उदास असशील, तुझे काहीही मनासारखे होत नसेल, तू नेहमी माझ्याकडे प्रार्थना करतोस ते मी पाहतो, आणि तुला असे वाटते की तुझे स्वामी तुझी प्रार्थना ऐकत नाही. पण माझ्या बाळा, योग्य वेळेची वाट बघ. ती वेळ लांब नाही जेव्हा तुझी स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील, पण त्यासाठी तुला प्रयत्न हे करावे लागेलच. जिभेचे वजन खूप कमी असते, पण तिचे तोल सांभाळणे खूप कमी जणांना जमते. बघ, तुलाही जमतं का? स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा. हेच तुझ्या जीवनामध्ये खरे आयुष्य आहे. माझे नाव नुसते तुझ्या मुखात तरी आले तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. म्हणून एकदा वेळ काढून नक्कीच श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. दुसऱ्यांच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला कालीज लागतो. तोच मेंदू तुम्ही स्वतःच्या चुका शोधण्यात घालवा आणि बघा, तुमचे आयुष्य नक्कीच सोन्यासारखे होईल. कारण दुसऱ्यांच्या चुका शोधत बसलात तर त्यांच्यामध्ये तुमचा वेळ वाया जाणार आहे. बाकी तुम्हाला काही हाती लागणार नाही. भावना कळायला मन लागते, वेदना कळायला जाणीव लागते, आणि देव कळायला श्रद्धा लागते. प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार निघून जातात, आणि चांगले दिवस मग सुरू होतात. म्हणूनच मनामध्ये चांगले विचार आणा आणि चांगले कर्म करा. जे मनापासून आवडते ते हृदयापासून जपायचे असते. आयुष्य खूप सोपे आहे, फक्त काही माणसे कठीण झाली आहेत. कठीण माणसांमुळे तू तुझे आयुष्य खराब करू नकोस. ते अजून सुंदर बनव, ते अजून सोपे बनव. दुसऱ्यांमुळे तुझ्या आयुष्यात काहीही फरक पडू देऊ नकोस, कारण हे आयुष्य फक्त तुझे आहे, ते तू ठरव. असे कोणते सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानच इतकं सुख आहे जे तुला आयुष्यभर पुरून जाईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.